सर्वांना माहीतच असन बारामतीतली एकदम अतिशय आता ताजी बातमी म्हणजे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान लँडिंग करताना कोसळले आणि जागेवरती अपघात झाला आणि त्यामध्ये 4-5 जण मृत्यू पावल्यात आणि बघू शकता इकडली परिस्थिती. आता विमानतळावरून तिकडं आणलं या कुठं मेडिकल कॉलेज बारामतीतलं, तर तिकडं पण मी तुम्हाला दाखवतो. इथं गर्दी दाखवतो तुम्हाला काय इथली परिस्थिती आहे ती. आता ही बघा अख्खी बारामतीसाठी ना एकदम दुःखाची बातमी म्हणजे बारामतीचा विकास थांबल्यानेच वाटायला लागलाय. एकदम दुःखाची बातमी जे ते एकदम शॉक बसल्याने झालंय प्रत्येकाला. मी थोडंसं तुम्हाला दाखवतो इथलं वातावरण. बघा इथं आणलंय समधी, तर ही बारामतीतले सारे पब्लिक यायला लागले. एक अर्धा तासापूर्वीचे विषय झालेला आहे सर्व. हे बघू शकता ही समजा गाड्याने A to Z एकदम लहान लेकरापासून एक म्हाताऱ्या माणसापर्यंत तरुण पिढी सुद्धा दुःख झाली. आणि अर्जंटमध्ये तुम्हाला सांगतो इथं समजा बंद केलं, या शाळा बंद केल्या, दुकानं बंद केली, महाराष्ट्र बंद केलेला आहे. कापड दुकान कुठलंही दुकान असू दे इथलं समजा पॅक केलेलं आहे. आणि एवढं पब्लिक साचायला लागलं इथं बघू शकता तुम्ही. समजा अख्खी बारामती इकडं गाड्या घेऊन निघालेले सर्व. हेच ते त्यांनी आपलं महिलांसाठी एक महिला मेडिकल कॉलेज आहे इकडं पाठीमागं, आणि इकडं आहे ती मेडिकल कॉलेज आहे. ही गरिबांसाठी दवाखान्या खर्च जपत नाही त्यांच्यासाठी स्पेशल बनवलं होतं. सर्व सुविधा इथं फ्री होत्या आणि ह्याच दवाखान्यात अजितदादांना आणलेला आहे आणि पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. बघू शकता ही गर्दी आता कसली बेकार. हे बघा शासकीय रुग्णालय मेडिकल कॉलेज बारामतीतलं एवढं मोठं बनवलं. अजून तर विकास लय मोठा व्हायचा होता. असं वाटतंय की घरातलंच कोणतरी गेल्यावर नाही. प्रत्येक कुटुंबाला वाटतंय बारामतीतल्या. जेवढी लाईन बघताना तेवढी तुम्हाला दिसणारच आहे इकडं. बघितलं तेवढ्या गाड्या आता इकडं येऊन तरी काय करणार आहे एवढी पब्लिक. बघितलं मला सुद्धा एकदम असं शॉक बसला. मी घरातून निघलो मित्राला आणि मला एक कॉल आला, तुम्हाला माहिती आहे अजितदादांचं काय झालं. मी म्हणलं काय झालं, तुमच्या बारामतीची बातमी. अहो काय झालं बघा म्हणले, अजितदादा गेले. मला शॉक बसला. हाय असं वापस गेलो, जेवलो पण नाही मित्रांनो. नुकतंच घरातनं बाहेर पडलो होतो. एवढे तुम्हाला सांगतो. आता समजा रस्ता इकडून एक रस्ता येतो, हा पेन्सिल चौकातून येतो, तो पण फुल ट्रॉफिक इकडे. आणि इकडलं बघू शकता तांदळवाडीकर रोड जातो, हा पण फुल आहे. हा विमानतळाकडे जातो. तुम्हाला मी विमानतळावर जाऊन पण दाखवणार आहे तिकडली कंडिशन काय आहे ती. इकडं बघताना तेवढं आज फुल होणार आहे. इकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगैरे समजे येणार आहेत इकडं. मोदी वगैरे एकनाथ शिंदे समजे पवार कुटुंबावरती ना लय मोठा म्हणजे दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. इकडली पण परिस्थिती तुम्हाला दाखवतो जेवढ्या बघता. आणि एक अर्धा तास झालं, एक अर्ध्या तासात तुम्हाला सांगतो एवढं पब्लिक झालेलं आहे की आज तुम्हाला सांगतो जिथं बघन तिथं तुम्हाला सांगतो एवढी तुम्हाला गर्दी दिसणार आहे. समजे कार्यकर्ते हे ते आलेले. आणि बघा इकडं पण जेवढ्या बघचाल तेवढ्या तुम्हाला गाड्या दिसणार आहेत. फुल गाड्या दिसणार फुल. इकडं बघू शकता तुम्ही. पोलीस बंदोबस्त, हे DSP साहेब, हे ते IG कमिशनर, कलेक्टर साहेब समजे आलेले आहेत इकडं. आणि हा जातो तुम्हाला सांगतो, हा सिटीन चौकामध्ये रोड जातो, हा पण फुल पॅक झालेला आहे. बघितलं हा पॅक झालेला आहे. बाबा पब्लिक तेवढं यायलाच लागल्यात, किती पण पब्लिक बघू शकता तुम्ही. तर आज सर्व बारामती पूर्ण बंद आहे. आज सुद्धा मित्रांनो माझी एका क्षेत्राची आज खरेदी होती. समजा जागा सोडून समजायची भूक जागा मिळालेली आहे. बघू शकता इकडं जिकडं बघा तेवढं. ही आताशी सुरुवात आहे. आताशी तुम्हाला सांगतो आता वाजल्यात राईट एक 9:30 वाजलेले. 9 वाजता एवढी गर्दी या. आणि आता झालं एवढं अख्खा महाराष्ट्र इथे येणार आहे आता. बघू शकता अचानक एक 15 मिनिटात एवढी गर्दी झालेली आहे. एवढे बाहेरनं तर बाहेरच्या तुम्हाला सांगतो गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून येणारी पब्लिक वेगळीच. मुख्यमंत्री हे खासदार हे ते आमदार तर वेगळीच. आणि ह्याच हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांगतो आपण रेग्युलर येतो.
आपले राधव सुद्धा ॲडमिट येत होते, दुर्गा होते, केशव आपला चुलत भाऊ त्याची पण मुलगी येतच होते. म्हणजे आम्ही रेग्युलर आमचं फॅमिली हॉस्पिटल आहे हे. वाटलं नव्हतं ज्यांनी गरिबांसाठी बांधलं त्यालाच एक दिवस इथं यायला लागल. मी त्याचा खेळ वेगळा मित्रांनो, कधी कोणा कुठली वेळ सांगता येत नाही आणि कुठला दिवस कसा उजडेन हे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो नेहमी प्रेमाने आनंदाने राहायचं, गर्व हे सोडून द्यायचं, समजे आपले म्हणून चालायचं, राग लोभ समजा विसरायचं. ते आज बारामती काच्या ह्या पब्लिकवरनं तुम्हाला दिसतंय की अजितदादांनी काय कमवलंय ते तुम्हाला आज दिसन. एक 15 मिनिटात एवढी पब्लिक येत असली तर अजितदादा उपमुख्यमंत्री हे काय नेते होते. माणूस मेल्यावर कळतं की बाबा त्या माणसानं काय कमवलंय. एक जण म्हणतं ना की बाबा तुझ्या मातीला किती जण येतात, ते मेल्यावर कळतं त्या माणसाची किंमत. ते तुम्हाला आज कळन. मी इथंच आहे, दिवसभराच्या अपडेट तुम्हाला थोड्याफार देत राहीन. बघितलं 10 मिनिटात एवढं पब्लिक आलंय बेकार. बघा इकडनं गर्दी. आता तर बाहेर निघायला रस्ता पण नाही का, रस्ताच विषय संपला. आणि असं समजलं गेलं की लँडिंग करताना अचानकच स्पीड धरला विमानाने आणि जाग्यावर ती बॉडी सकट जळलेलं आहे. आता मीडियावाली पत्रकारवाली सर्व आलेले तिथं आतमध्ये आहेत. तर आता काय काय होईल समजा मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. तर मी तर एका मित्राला तिकडं थांबवलं माझी गाडी घेऊन, तर मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवतो, अपडेट करतो. आता बेकारी झाली तुम्हाला सांगतो. जेवढं बघा तेवढं पब्लिक इकडं आहेच बारामतीला. हे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या हॉस्पिटलमध्ये बारामती. हा आहे मेडिकल कॉलेज एकदम कॉर्नर, तिथं मी उभा आहे. चला पुढं काय होतंय बघितलं. गर्दी किती झाली. मुंगीवणे माणसं येणार, मुंगीवणे आज बारामतीत. त्यांच्या सोबत जे सहकारी होते 4-5 जण ते सुद्धा जागेवरतीच हे झालेलं आहे. त्यांचं पण निधन झालंय. चला मी जातो मित्रांनो, काय इकडं थांबून उपयोग नाही. आता विमानतळावरती मी जातो. विमानतळावरची काय परिस्थिती, कसा घात झाला, काय झालं हे तुम्हाला मी तिथं दाखवतो. तिकडं आज असं तुम्हाला गर्दी दिसणार आहे, मोठ्या मोठ्या गाड्या आहे, पोलीस वगैरे. बघितलं का? आता विमानतळावरती काय परिस्थिती ती मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघू शकता इकडं. चला विमानतळावरचं दाखवतो. गाड्या किती बघितल्या, गाड्या पूर्ण पब्लिक. काय इथं जाऊन काहीच उपयोग नाही ह्यांचा जाऊन काय उपयोग नाही मित्रांनो. पब्लिकच दिसणार आहे तुम्हाला. काय कमवलं काय गमवलं सर्व पॅक. आणि एक अजून लय ना 1 तासाभरात आहे ना एवढं पब्लिक इथे येणार आहे, एवढं की अख्खी बारामती मुंगीवणे माणसं तुम्हाला दिसणार आहेत. मुंगीवणे रोडच्या रोड फुल आहे. असो चला. हा पब्लिक जेवढं बघसान तेवढं तुम्हाला पब्लिक दिसणार आहे. पूर्ण बारामती बंद आहे. पटापटा समजल्या दुकानं फिकानं समजी बंद झाली. काय पुढे जाऊन उपयोग नाही, गाड्या या माग.
अर्ध्या तासात असलं मुंगीहून माणूस येत असलं तर काय म्हणायचं सांगा. बारामतीचा विकास आता लय अवघड आहे. जिल्हा व्हायचं स्वप्न होतं त्यांचं तरी.